हॅलो. मॅडम नमस्कार. हा नमस्कार, बोला. हा मॅडम, मी मदन बोरकर बोलतो. हा बोला. मॅडम मी काय म्हणतो, हे तुमचे आता 7-8 कर्मचारी रेस्ट हाऊसमध्ये मटन चिकन करून पार्ट्या करतायत, 2-4 म्हणजे 4-5 मेंबर आहेत, तर सोशल डिस्टन्स आता तिथं नाही आहे का बाबा, असं म्हणतो मी. तुम्ही जाऊन पाहिलं? हो मॅडम. मास्क नाही त्यांना ना काही जेवण, एक मिनिट, जेवण करताय ते लोक, जेवण. नाही तुमच्या मटण वगैरे घरात किती खाता लोक आहे? नाही, तुमच्या घरात किती लोक आहे? आमच्या घरात आम्ही दोघं नवरा बायको मॅडम. आणि मग बाकींच्या घरात जर 10-12 लोक राहिले तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन म्हणणार आहे का पार्ट्या करताय आणि हे करताय का म्हणून? नाही नाही मॅडम, ऍक्च्युली कसं फालतू नाही, ब्लॅकमेलिंग करणं चालू आहे. नाही नाही काही नाही, मी ब्लॅकमेल कसं ब्लॅकमेलिंग करणं चालू आहे. तर तुम्ही बघा ना तुम्ही मॅडम. किती प्रकार, एक मिनिट, तुम्ही किती प्रकार करता आणि काय करताना ते खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. फालतू माझ्या कर्मचाऱ्यांवर आरोप नाही लावायचे. जेवण करताय ते दिवसभरात ना फिरून हे झाल्यानंतर जेवण करून राहिले. फालतू कोणत्याही गोष्टीचा उहापोह नाही करायचा, समजलं का? ठीक आहे ना मॅडम. नाही आम्ही याच्यासमोर तुम्ही मला फोन केला आणि रात्री फोन करताय तुम्ही एकटा लेडी ऑफिसरला 9:30 वाजता. बरोबर, ठीक आहे कळलं का? ठीक आहे, नाही करणार सापडा तुम्ही, मग सांगते कसं राहते तर आणि कोणतं सोशल डिस्टन्स राहते तर. ठीक आहे ना मॅडम, काही हरकत नाही. तुम्ही आणि लक्षात ठेवा, आपण कोणाशी बोलता होता, ही वेळ आहे का महिला अधिकाऱ्याला फोन करायची? बरं बरं मॅडम, ठीक आहे, नाही करणार उद्यापासून, त्याच्यानंतर नाही करणार. नाही करायचंच नाही. ठीक आहे. आणि फालतू आहे ना, नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांवर असे आरोप कराल ना तर मग बघून घेईन मी काय करायचं आहे ते. बरं बरं मॅडम, ठीक आहे. इथे दिवसभरात काम करत राहते लोक, ते नाही दिसत तुम्हाला आणि फालतूचे आरोप करताय का? नाही आरोप नाही मॅडम, आरोप थोडी करतो मी. नाही मग काय आहे? नाही आरोप थोडी म्हणतो मी, म्हणजे सोशल अधिकाऱ्यांसोबत बोलताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. आणि वेळ बघत जा आपण कोणत्या वेळेवर फोन करतो कोणाला. बरं बरं मॅडम, ठीक आहे ठीक आहे, काय नाही करणार उद्यापासून. मदन बोरकर, चंद्रपूर जिल्ह्याचा भीम आर्मीचा उपाध्यक्ष आहे. आणि आता देशामध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये फार मोठा आपल्या देशामध्ये राज्यामध्ये संकट निर्माण झालेलं आहे. त्या संकटामध्ये संपूर्ण प्रशासन कामी लागलेले आहेत आणि आपल्या आपल्या परीने सर्वांनी या ठिकाणी आपला कर्तव्य म्हणून पूर्ण करत आहेत. त्या संदर्भामध्ये अशाच प्रकारे गेल्या 24 तारखेला मी इरिगेशन कॉलनीमध्ये राहतो. इरिगेशन कॉलनीच्या शेजारच्या रेस्ट हाऊसमध्ये मला कुठतरी म्हणजे माहिती मिळाली की तिथे लोक गोळा झालेत, 20-25 लोक. आणि त्या लोकांबद्दलची माहिती घेण्यासाठी मी फिरत गेलो गेस्ट हाऊसमध्ये. तर मला असा प्रकार आढळला की काही नगरसेवक आणि नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी मटन चिकनची पार्टी करत आहेत. असा प्रकार माझ्या लक्षात आला. लक्षात आल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शिव मॅडमला मी फोन केला. फोनवरती मला एकही शब्द शिव मॅडमनी बोलू दिला नाही. उलट मला धमकी दिली की मी महिला अधिकारी आहे, महिला अधिकाऱ्याला 9:30 वाजता फोन करायचा असता का, इतक्या वाजता फोन करायचं असतं का, अशी मला धमकीवजा दिली. आणि तुम्ही जिथे भेटाल तिथे तुम्हाला मी बघून घेईल, अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे मी भयभीत झालो आहो. मी गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये घराच्या बाहेर पडलो नाही. आणि मला कुठल्याही जीवनावश्यक वस्तू पाहिजे असल्यास मला एक माझ्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून मी आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी निवेदन करतो